कांचन रसोईघरमध्ये आपण 3 प्रकारची लस्सी, एक रेग्युलर लस्सी, एक केशर पिस्ता लस्सी आणि एक रोज सिरप लस्सी. तर कशी बनवायची? चला बघूया. नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोईघरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर कांचन रसोईघरमध्ये छान उन्हाळा स्पेशल लस्सी बनवलेली आहे. तर आता छान मस्त कडकडीत उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये मस्त थंड खाण्यापिण्याची इच्छा होते. तर मस्त कांचन रसोईघरमध्ये आपण 3 प्रकारची लस्सी, एक रेग्युलर लस्सी, एक केशर पिस्ता लस्सी आणि एक रोज सिरप लस्सी. तर कशी बनवायची? चला बघूया. तर लस्सी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात बघूया. छान मस्त हे फ्रेश दही घेतलेलं आहे मी अर्धा लिटर आणि आपण 2 फ्लेवरच्या लस्सी बनवणार आहे. एक रेग्युलर मधली, एक रोज सिरप आणि एक केशर पिस्ता लस्सी बनवणार आहे. तर केशर पिस्त्यासाठी आपण केशर दुधामध्ये भिजत घातलेला आहे आणि पिस्ता पण भिजत घातलेला आहे. हे ड्रायफ्रुट्स आहे कट केलेले, विलायची पावडर, रोज सिरप, गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर आणि ही आईस्क्रीम घेतलेली आहे आपण साधी व्हॅनिला. घुसवून घ्यायचं आहे, पण त्या अगोदर आपण याच्यामध्ये विलायची पावडर आणि साखर कशी आपल्या चवीनुसार गोड किंवा मग कोणाला थोडं आंबट लस्सी लागत असेल तर त्यानुसार ॲड करायची. तर मी आता ह्या अर्धा लिटर दहीमध्ये 4 चमचे मी साखर ॲड करणार आहे. तर याला छान मस्त आपण आता ह्या रवीने मस्त एकदम घुसवून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये अजिबात फिरवायचं नाही, तर लस्सीची पूर्ण चव जाते. तर बघा छान मला असं 5 मिनिटं लागलेली आहे. तर आपलं दही कसं घट्ट होतं आणि बघा आता छान मस्त गुठळ्या वगैरे दह्याच्या पूर्ण अशा झालेल्या आहे. एकदम स्मूथ असं एक सारखं दही झालेलं आहे आपलं घोटून. तर बघा आता हे छान झालेलं आहे. मी पहिले 4 चमचे साखर टाकलेली होती आणि टेस्ट करून बघितलं, थोडं मला आंबट लागू लागलं म्हणून मी ही पूर्ण 1 वाटी झाली. म्हणजे आपले पूर्ण ह्या पोहे खायच्या चमच्याने आपल्याला 8 चमचे साखर लागलेली आहे अर्धा लिटर दह्यामध्ये. तर आपला आता लस्सीचा बेस बनवून झालेला आहे. तर आता केशर पिस्ता लस्सी बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पिस्ता आणि केशर आपण बारीक करून घेऊ. तर बघा एकदम छान मस्त आपली बारीक पेस्ट तयार झालेली आहे याची. तर आपण आता छान मस्त ही जी लस्सीचा बेस बनवलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आणि मस्त असं छान याला मिक्स करू, असं ढवळून घेऊ आणि आपली केशर पिस्ता लस्सी एकदम रेडी आहे. तर आता केशर पिस्ता बनवून झालेली आहे. आता आपण रोज लस्सी बनवून घेऊया. तर हे रोज सिरप आहे, हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करूया. 2 चमचे आहे ते आणि थोडंसं 1 चमचावर हा लस्सीचा बेस टाकूया आणि याला थोडंसं एकच आपण मिक्सर फिरून. तर बघा आता आपण रोज सिरप टाकून मस्त छान हे बारीक म्हणजे थोडं हलवून घेतलेलं होतं मिक्स करून. तर आता आपण हे ग्लासमध्ये टाकायचं आहे आपल्याला. तर आपण त्या अगोदर मस्त छान ग्लासला असं रोज सिरप लावून घेऊया. एकदम छान मस्त असं भारी एकदम डेकोरेशन दिसून जातं. तर आपण आता याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं 1 चमचा आपण लस्सी टाकून घेऊया आणि मस्त असं हलवून घेऊया मस्त. आणि आपली रोज लस्सी रेडी आहे. तर आता आपलं दोन्ही फ्लेवरची लस्सी बनवून झालेली आहे. आता आपण साधी मस्त लस्सी आपण याच्यात टाकूया आता एकदम भारी. तर आपण छान मस्त आता याच्यामध्ये 2-2 असे छान मस्त आईस क्यूब टाकूया. आणि तसं दही तर आपलं थंडच होतं, पण मग कसं छान अजून थंड लागायसाठी आपण टाकू शकतो. आपली आईस्क्रीम छान मस्त एकदम भारी अशी वरतून. तर छान मस्त आता आपण आईस्क्रीम पण टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता किती छान मस्त आपली आता 3 प्रकारच्या लस्सी, आपली रेग्युलर साधी, रोजची आणि केशर पिस्ता लस्सी. तर आपण याला मस्त वरतून असे ड्रायफ्रुट्स टाकून
सजून घेऊया. आणि याच्यामध्ये मस्त गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेऊया. तर तयार आहे आपली केशर पिस्ता लस्सी, रोज लस्सी आणि आपली रेग्युलर लस्सी घरच्या घरी मस्त कांचन रसोई घरमध्ये तयार झालेली आहे. तर कांचन रसोईघरमध्ये छान मस्त अशा लस्सी बनलेल्या आहेत 3 प्रकारच्या. तर अशाच छान छान रेसिपीसाठी कांचन रसोईघरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की म्हणजे जमलंय का नाही तसं व्यवस्थित मस्त. तर आपण छान मस्त लस्सी बनवणार आहे आज.